या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। भारतीय संविधान दिनाच्या पावन पर्वानिमित्त सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील जत येथील धम्मभूमी बुद्ध विहार येथे भव्य सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सहलीला प्रस्थान करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे उपस्थित सर्व नागरिकांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सहलीचा शुभारंभ करण्यात आला। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते एसटी बसेसना निळा झेंडा दाखवून या सहलीला औपचारिकरित्या सुरुवात करण्यात आली। या सहलीमध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील सुमारे 1200 महिला आणि 400 युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। सामाजिक, सांस्कृतिक आणि धम्म विचारांचा जागर करण्याच्या उद्देशानं ही सहल अत्यंत प्रेरणादायी ठरली। या प्रसंगी माजी सभागृह नेते संजय कोळी, बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर, महादेव बाबरे, अजित गायकवाड, पिंटू ढावरे, शाहीर लोंढे, महादेव वायदंडे, मल्लीनाथ रामशेट्टी, अक्षय थोरात, शरणू हजारे, गजानन होटकर, किरण वाघमारे, रेवण मामा इंगळे, शंकर गोणी, संजय बनसोडे, प्रमोद चंदन शिवे, अमोल सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सहली दरम्यान धम्मविचार, सामाजिक बांधिलकी आणि संविधान मूल्यांचं महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आलं। नागरिकांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक करत आयोजकांचे आभार मानले। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।